ली कोर्टात जात असताना तिकडेच जानकी येते. कारण या दोन्ही सिरियल घरोघरी मातीच्या चुली आणि ठरलं तर मग हे एकाच प्रोडक्शन हाऊस आहे. त्यामुळे एकमेकांना भेटणं, एकमेकांचं सहकार्य करणं हे तर स्वाभाविकच आहे. जानकी सायलीची स्तुती करते की कसं तिने जिद्दीने आपल्याच नवऱ्याशी लग्न केलं आणि आपलं प्रेम जिंकलं. तसंच सायली पण जानकीची तारीफ करते आणि म्हणते तू पण आपल्या घरात परत मानाने आलीस. हे मला खूप आनंद वाटतं या गोष्टीचा. आणि नंतर जानकी तिला देवीची मूर्ती देते आणि दोघी आपापल्या आयुष्यात सगळं चांगलं व्हावं ह्याची प्रार्थना करतात. इकडे कोर्टात जेव्हा जज येतात तेव्हा अर्जुन सुभेदार त्यांच्याकडनं परवानगी मागतो की साक्षीला इकडे बोलवा म्हणून. तेव्हा साक्षीला यावं लागतं आणि अर्जुन सुभेदार तिला म्हणतो की तुला आत्ताही विचारतो आहे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत ना. ती म्हणते हो. कितींदा तेच सांगू. तेव्हा मग अर्जुन साक्षीला विचारतो अथर्व विचारेचा फोटो तर एकदम छोटा होता, त्यामुळे मी त्याचा फोटो मागवतो आणि मग विचारतो. त्यामुळे तो अथर्व विचारेचा एक मोठा फोटो आणून ठेवतो समोर आणि सगळ्यांनाच दाखवतो. साक्षीला विचारतो हाच अथर्व विचारे ना. ती एकदम चकित होते आणि तिची नाटकं सुरू करते रडण्याची. हो हाच आहे, हिची डोळे बघा ना माझ्यासारखेच आहे, ह्याची हनवटी बघा ना, तो किती भोळा दिसतोय माझ्यासारखा. आणि मुद्दामून रडून अर्जुनकडे बघत असते. अर्जुन एकदम निर्विकार होऊन तिच्याकडे बघत असतो, तिची नाटकं बघत असतो. तो परत तिला विचारतो हाच ना अथर्व विचारे म्हणून, का आणखीन कोणी आहे. तेव्हा ती म्हणते नाही, मी कितींदा सांगायचं आणि मला तेच प्रश्न सारखं का विचारतात. त्याला मी अग्नी दिली होती, त्यामुळे मला कसं वाटतं हे तुम्ही नाही समजू शकणार. आणि ती रडत असते. तेव्हा अर्जुन म्हणते तुम्हाला खुश करण्यासाठी आणि तुमचं रडणं थांबवण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. आणि सगळेच जणच बघत असतात अर्जुनकडे, अर्जुन काय बोलतो आणि काय करणार आहे. अर्जुन म्हणतो की बोलवा रे त्याला. आणि तिथून सगळेजण बघत बसतात कोण येत आहे म्हणून. एक माणूस येतो ज्याने कॅप घातलेली असते, गॉगल असतो आणि तोंडाला मास्क लावलेला असतो आणि तो येऊन अर्जुनच्या बाजूला येऊन उभा राहतो. सगळेजणच बघत असतात हा कोण आहे म्हणून. तेव्हा अर्जुन त्याला त्याचा गॉगल, मास्क आणि टोपी काढायला सांगतो आणि तो एक गोष्टी जसा काढतो तसं सगळे थक्क होतात. कारण तो त्या फोटोतलाच माणूस आहे अथर्व विचारे. सगळेजणच थक्क होऊन बघायला लागतात आणि सगळ्यात जास्ती साक्षी थक्क होते आणि त्याच्याकडे बघत राहत नाही. हा कसा जिवंत होऊन इकडे आला आणि हा अर्जुनला कसा मिळाला. अथर्व विचारे पूर्णपणे आपला चेहरा जज साहेबांना दाखवतो आणि जज साहेब त्याच्याकडे बघत असतात. इथे साक्षी आपली नाटकं सुरू करते. नाही, हा तो नाही आहे, हा कोणतरी खोटा आहे, मी त्याला अग्नी दिली आहे. त्याच्यातून अथर्व विचारेकडे बघतो आणि म्हणतो हा तर तसाच वाटतोय. साक्षीला म्हणतोय तसेच डोळे, तशीच हनवटी आणि तसाच भोळा चेहरा जसं तुम्ही सांगितलं होतं. आणि ती एकदम बघायला लागते. ती म्हणते नाही, ह्याने प्लास्टिक सर्जरी केली असेल, आजकाल हे सगळं खूप सर्रास होतं म्हणून. इथे अथर्व विचारे म्हणतो मी खरा अथर्व विचारे आहे जज साहेब. अर्जुन अथर्व विचारेला कटघरात बोलवतो आणि त्याला विचारतो तुझं नाव सांग. तो म्हणतो अथर्व विचारे. त्याचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे जज साहेबांना दाखवतो आणि अथर्व विचारेला विचारतो की हे जे डॉक्युमेंट्स आहेत जे साक्षीनं सबमिट केलेले असतात ते तू बघ आणि सांग की हे तुझेच आहेत का. तो ते डॉक्युमेंट्स बघतो आणि म्हणतो हे बाकीचे डॉक्युमेंट्स माझे नाही आहेत, फक्त आधार कार्ड माझं आहे, पण त्याचे शेवटचे जे आकडे आहेत ते वेगळे आहेत आणि त्याच्यावरचा ॲड्रेसही वेगळा आहे. सगळेजण हे ऐकून थक्क होतात. जज साहेब, साक्षी, महिपत सगळेजण थक्क होतात. अर्जुन म्हणतो तुम्ही बसा आणि तो परत साक्षीला कटघरात बोलवतो आणि तिला प्रश्न विचारतो आता सांगा. ती परत स्वतःला वाचवण्यासाठी म्हणते की जगात एकासारखी दिसणारी 7 व्यक्ती असतातच ना. तेव्हा अर्जुन म्हणतो बरोबर आहे, पण त्या 7ही लोकांचे नाव अथर्व विचारे नसतात ना. आणि सगळेच जण बघायला लागतात. इथे अर्जुन म्हणतो मी माझी केस अरेस्ट करतोय आणि जज साहेब सगळे डॉक्युमेंट्स बघून काहीतरी लिहित असतात. तेवढ्यातच साक्षी घाबरते आणि म्हणते जज साहेब हे सगळं खोटं आहे, मला फसवण्याचा प्रयत्न आहे हा. तेव्हा जज साहेब म्हणतात ऑर्डर, तुम्ही शांत राहा. आणि साक्षी, महिपत सगळेजणच घाबरतात. इथे जज साहेब म्हणतात साक्षीने 3दा खोटं बोलली आहे. जसं अर्जुन बोललेला असतो त्यांनी 3दा सांगितलं असतं, हिने खोटं सांगितलं आहे. त्याप्रमाणे जज साहेब म्हणतात साक्षी शिकरेने 3दा खोटे पुरावे सादर केलेत कोर्टात, त्यामुळे तिला 1 लाखाचा दंड भरावा लागेल आणि 3 महिन्यांची शिक्षा. इथे साक्षी खूप घाबरते, महिपत पण खूप घाबरतो. साक्षीला
लेडी पोलीस घेऊन जात असतात तेव्हा ती आरडाओरडा करायला सुरुवात करते. ए पवार वकील, काहीतरी कर ना, मला जेलमध्ये नाही जायचं आहे. ती अण्णांना सुद्धा सांगते महिपत शिकलेला की अण्णा, मला 3 दिवस पण मी राहू नाही शकत जेलमध्ये, मी 3 महिने कसे राहणार, मला वाचवा, मला वाचवा. पण पोलीस तिकडून तिला घेऊन जातात. इकडे सायली महिपत शिकरेसमोर येते आणि म्हणते की आम्ही कृती करतो, तुझ्यासारखा फुकटचं बोलत नसतो. महिपत पण रागाने तिथून निघून जातो. इथे रविराज या सगळ्या गोष्टी बघत असतात. माधुभाऊ अथर्व विचाराचे आभार मानतात आणि सांगतात तुझ्यामुळे आज एक गुन्हेगार तुझ्यामुळे पकडला गेला म्हणून. इकडे रविराज म्हणतो की साक्षीपासून लांब राहा, तन्वीला सांगतो. इथे नागराज म्हणतो आम्ही दोघं तर त्यांच्याशी काही संबंधच ठेवत नाही म्हणून. रविराज म्हणतो चला आता, आणि रविराज अर्जुनकडे येतो आणि त्याला म्हणतो तू खूप चांगलं काम केलंस म्हणून. आणि इथं अर्जुन त्याला सांगायलाच जात असतो, पण तेवढ्यात रविराज तन्वी चल म्हणून तिथून निघून जातात. इकडे अर्जुन, सायली, मधुभाऊ, कुसुम सगळेजण बोलत बसलेले असतात आणि सगळेच जण अथर्वचा आभार मानतात. दुसरीकडे महिपत, नागराज आणि तन्वी महिपतच्या घरी असतात. महिपत खूप चिडलेला असतो, त्याला समजत नाही काय करावं आणि काय नाही, त्याची मुलगी जेलमध्ये गेली आहे म्हणून. इथे नागराज आणि तन्वी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो काही होत नाही. तो म्हणतो आता मी या सगळ्याच्या मुळावरच घाव घालणार, आणि तो एक डायरी काढतो आणि तिथे लिहित बसतो की मी मधुकर पाटील यानेच विलासचा खून केला आहे आणि माझ्यामुळे साक्षी ही जेलमध्ये गेली. हे सगळं महिपत लिहित असतो तेव्हा तिकडे नागराज आणि तन्वी हे ऐकत असतात आणि एकमेकांकडे बघतात, कारण आता महिपत मधुभाऊंना सोडणार नाही.